नमस्कार. आज आपण बघणार आहे इस्लामपूर फेमस धाबा स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात अगोदर एक वाटी मसूर स्वच्छ धुवून अर्धा ते 1 तास भिजवून ठेवायचा आहे. नंतर कुकरमध्ये मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 शिट्ट्या करून मसूर शिजवून घ्यायचा आहे. नंतर कढईमध्ये तेल ॲड करून घेऊया 4 चम्मच. तेल गरम झाल्यानंतर 3 ते 4 लवंगा, अर्धा चम्मच जिरे आणि 2 ते 3 तमालपत्र ॲड करून घेऊया. हे मस्त भाजून झाल्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत. त्या कांद्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. ते देखील आता तेलामध्ये ॲड करून घेऊया. मस्त आता ही कांद्याची पेस्ट आपल्याला भाजून घ्यायची आहे. कांद्याची पेस्ट भाजून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट ॲड करून घ्यायची आहे. अद्रक लसूण पेस्ट देखील मस्त भाजून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये 1 चम्मच डाळीचे पीठ म्हणजेच बेसन ॲड करायचं आहे आणि तेही छान असं परतून घेऊया कांद्यासोबत. नंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटोची पेस्ट केली आहे. ते पेस्ट देखील आता तेलामध्ये ॲड करून मस्त भाजून घ्यायची आहे. नंतर ह्यामध्ये अर्धा चम्मच साखर ॲड करायची आहे, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच जिरे धनेची पूड. आता हे सर्व मसाले मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. आता हे सर्व एकत्र मिक्स करून झाल्यानंतर शिजवून घेतलेला अख्खा मसूर ॲड करून घ्यायचा आहे. ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि एकत्र छान असं मिक्स करून लो फ्लेमवरती हा मसूर आता शिजवायला ठेवून द्यायचा आहे. हा आपला आता अख्खा मसूरचा बेस रेडी झाला आहे. आता ह्यावरती एक स्पेशल तडका तयार करायचा आहे. तर त्यासाठी 2 चम्मच तेल आणि 1 चम्मच तूप घ्यायचं आहे. छान कडल्यानंतर त्यामध्ये एक कांदा बारीक असा कट करून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला 2 चम्मच आणि 1 चम्मच लाल तिखट ॲड करून घ्यायचा आहे आणि मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. नंतर ह्यामध्ये कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि अर्धा लिंबाचा रस देखील ॲड करायचा आहे आणि थोडंसं गरम पाणी ॲड करून मस्त आता हे उकळून घ्यायचं आहे. हे आता 2 मिनिटासाठी लो फ्लेमवरती मस्त शिजवून घ्यायचा आहे. नंतर हा जो तडका आहे आपण जो अख्खा मसूर रेडी केला होता त्यावरती ॲड करून घ्यायचा आहे आणि आता हे एकत्र मिक्स करून घेऊया आणि ह्यावरती 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय ॲड करून घेऊया. तर आपला जगप्रसिद्ध अख्खा मसूर बनवून तयार आहे. तर नक्की ह्या पद्धतीचा मसूर तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.